कुठं आलो का आता? माझ्या बहिणीची आले 4 नंबरच्या बहिणीची. हा आपल्याला कुठं जायचं होतं? औरंगाबादला जायचं ना. औशुगावला जायचं माझ्या आजोबा जायचं होतं पण आता कुठं आली मग? आता माझ्या बहिणीची आली औरंगाबादला. हा का? पंढरपूरमध्ये. मग इथून कधी जायचं आता तिकडे? राजनगाव आहे. इथून कधी निघायचं? अजून 10-15 मिनिटात निघणार आहे. हा का? म्हणजे जाताना बहिणीचं घर लागलं का इथं मधी? हो ही माझी पाठची माझी बहीण आहे. हा ही माझी पाठची माझी बहीण आहे. हा आणि ही तिच्या पाठची. हा आणि हिच्या पाठची माहिती का? हा ते माझा भाऊ बाहेर आहे. आणि ही सगळ्यात लास्ट नंबर 5व्या नंबरची. म्हणजे किती बहिणी सगळ्या? आम्ही सगळ्या मोठ्या छोट्या म्हणजे सगळं 5 बहिणी. हा का? आणि ही माझी सगळ्यात मोठी बहीण अनिता. आता माझा परिचय मी सांगितला. माझे 2 भाऊ आणि 5 बहिणी. हा का? मग आता चहा करून लवकर निघावं लागन आपल्याला. 6 वाजले इथंच. हो. 5:30. हाय कर रे, हाय कर, हाय कर ना, असं हाय कर ना. व्हिडिओ घेतला. काय करायचं? चहा प्यायची का जेवायचं? मला आधी चहा पिऊ दे म्हणजे कसं जेवण नाही जाणार. जेवण नाही जाणार. आत्ता जस्ट उभाच आहे अजून. हे बाय साडी खोशेल पाय. हा नाही ना. तू शाळेत गेला ना खरं मी माझा मुलगा म्हणून हुशार पण आहे आणि तू शाळेत पण जातो आणि आला पण व्यवस्थित. एवढ्या मोठ्या कोणत्या शाळेत जातो? हा मोठ्याने बोल ना जरा. हा काय शाळेचं नाव? मला तर शाळेचं नाव पण ऐकू येईल. माझी पाठची बहीण चहा होती. मी चहा घेते थोडा आणि थोडं फ्रेश वाटेल म्हणजे कसं माझ्या पोटाची गोंधळ होतं ना. चहा पिल्यानंतर आज उलट्याने केले तू बस मध्ये आहे ना? केल्यामुळे मला होत होतं. हा का? आता माझ्या या बहिणीची इथं आले ना मला थोडं फ्रेश वाटतं. ए बाळाताई चहा कुठे आहे? अगं मी रस्त्यात गेले. चाय कुठे गाडीची? अरे नाही चावी. काकाची गाडी चावी. अरे एवढी भरून नको, एवढी भरून मी नाही घेते आता चहा. घेऊ राहिले मी थोडस. जर पाय जर असं पाणी भरपूर येतो बाई बाळाताईला. पाण्याचं नाही काय टाक. स्वयंपाक काय केलं? स्वयंपाक काय केला? स्वयंपाकला मोडला का ते का लाकडं तिथं दारात? कसं मोडलं? बजेटला उंदरं गेली मोडला कोण धरलं काय? ठेवून तिथं आले आपल्या बाई कोण द्यायचे ते बाळ ते नाही आले. अरे तुम्ही जेवले? जेवले खरंच बाळते सगळे? तू म्हणले ना नाही बरं का तेच म्हणते तुम्ही घ्या जेवण करून खाली ना खाली ना बरं खाली ना तिकडे अरे खाली ना तिथे उभी आई कमी कर बाळताई मला काय खावे ये कर द्या बसून त्यांच्या खाते मी साखर खाली काय सोनी तो ध्यान काढी तुझी काय अशी रेल रेल रोली भाऊ काय सांग वनताई वाणीची यांना गाडीवर बसते. अरे वेळच नाही ती डायरेक्ट उभा राहा गाडी बसून हिला गाडीवर बसते येत नाही. नाही मला नाही काय कधी होईल एवढे नसेल तू काय ना मग थोडी द्या मावशी. खातो ना बिर्याणीच खातो. पण त्याला लय भूक उलटे नाही झाले का? कोण गेला रे? नाही काय खाली खायला कोणची कार उभा राहून आलो पूर्ण उलटा करीत आले मी पूर्ण बाई आज तर सगळी बसली कमी होती. फक्त किती जण होते? 5.
आणि आपण जेव्हा आलतो तेव्हा बरोबर चालतो ना बरे का मग टाइम झाला का दुसरं काय आता लग्न झालं तर लग्न नको. मग मोठे जाणार तुला अक्का ना तो भूत आला का ना मग यायची सोबत कायम काम वर चिंडत राहते ती. मी गेल्यावर साडी घालीची सोळे करीची म्हणजे मग तास एक तास आता बरोबर लय पाऊस पाऊस लय होता. कोण म्हणे तिने व्हिडिओ कॉल केला तर आपल्याला झाला पाहिजे ना. ते त्याला काय झालं मध्ये 8 वाजता पुरी खाते सकाळी पोहोचली रात्री 8 वाजता आता ये ना वातावरण पंजाबला कसं झालं गाड्या वाहून गेल्या बाळा ताई लय मोकर बघ मी तुमच्या लय मोकर तुमच्या मागा बॅटरी कोण लावली नाही थोडंसं काळे काळे दिसत आहे ताटात पाण्यात ताट नको बघ बरं का आज आहे ना ही आहे पायल पायलीकडे बघ हाय कर हात जरा तुझे मनातले विचार आम्ही आणतो पियाले चांगली माझी बहीण थांब बोल माझी बहीण खूप छान आहे ती माझी आवडीची बहीण आहे कारण तिचं नाव आहे पिया थँक्यू तुझे तुझे मनातले विचार व्यक्त केले त्याच्यामुळे खूप धन्यवाद तुझे हो आता आम्ही दुसरीकडे करू का व्हिडिओ अजून काय थोडे करू शकला का तुम्ही आमच्यासाठी प्लीज काहीच नाही आमच्याकडे थोडेच करा नाही अहो करा थोडं तिकडे करा अहो थोडेसे करा ना चला ना जेवायला आम्ही तुम्हाला जेवायचं नाही का माझ्या आधी खाऊन बसत तुम्हाला माहिती असेल नाही तुम्हाला शाळेत तुम्हाला पुरणार नाही परत भरून खाल्ली असेल दोन कोण मला सगळं माहिती आहे माझा व्हिडिओ काढू नका बरं का आता व्हायरल जर केलं तर लय शिवाय देईन मी तुम्हाला. दम बिर्याणी खाऊ बारीक कांदा दे का देऊ का कांदा बारीक नाही दम बिर्याणी सोन्या काऊन नाही खाल्लं रे आता सोनाने बंगट गाडी आणली लवकर आण. मग मावशी तुम्ही काय खाता ते सारख्या गाडीवर जाऊ पुरली का अरे काय सांगा तुला डायरेक्ट टाकीवर आता तो आवाज येत नाही मला. वडा करून बसली बाई वडा दोघी पण असं झाले का तरी बोलायचं असं झालं तरी बोलायचं सरळ पाणी नाही वंदाजीत